इंग्लिश ग्रामर इन मराठी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर इंग्लिश ग्रामर शिकूया सहज आणि सोप्या पद्धतीने. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यू आर आणि यू ची गंमत. यू आर आणि यू ची गंमत. तर बघूया यू ची गंमत काय आहे ते. तर बघा, यू चे दोन अर्थ होतात. यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही. यू ची गंमत अशी आहे की यू हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे आहे की एक वचनासाठी देखील YOU तू हेच यू हे सर्वनाम वापरले जाते आणि अनेक वचनी अर्थासाठी सुद्धा YOU यू म्हणजे तुम्ही या अर्थाने यू हे सर्वनाम वापरले जाते. जसं प्रथम पुरुषवाचक सर्वनामांमध्ये प्रथम एकवचनीसाठी आय वापरली जाते आणि अनेक वचनीसाठी वी वापरले जाते. असंच तृतीय पुरुषी सर्वनामांसाठी सुद्धा आहे, परंतु हे जे यू हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे याची गंमत अशी आहे की एकवचनी शब्दासाठी सुद्धा यू म्हणजे तू, अनेक वचनी शब्दासाठी सुद्धा यू म्हणजे तुम्ही, अशा दोन्ही अर्थांसाठी यू हे एकच सर्वनाम वापरले जाते आणि त्याच्या पुढे आर हे क्रियापद वापरले जाते. तर बघूयात आता या दोन्ही याचा अर्थ. बघा, यू आर म्हणजे तू आहेस. यू आर तू आहेस हे एकवचनी शब्दांसाठी वापरले जाणारे आणि यू आर तुम्ही आहात अनेक वचनी शब्दांसाठी वापरले जाणारे. तर बघा, आता याची काही उदाहरणं आपण बघूयात. याची काही आपण वाक्य बघूयात. बघा, एक्झाम्पल बघूयात. यू आर अ शॉपकीपर. यू आर अ शॉपकीपर. तू दुकानदार आहेस. तू दुकानदार आहेस. आता हे झालं एकवचनी वाक्य. यू आर शॉपकीपर्स. यू आर शॉपकीपर्स. तुम्ही दुकानदार आहात. तुम्ही दुकानदार आहात. हे झालं अनेकवचनी वाक्य. हे झालं अनेकवचनी वाक्य. याच्यामधला फरक काय आहे? तर एकवचनी वाक्यामध्ये आपण हे वापरलेलं आहे आणि शॉपकीपर हे एकवचन वापरलेलं आहे. अनेकवचनी वाक्यामध्ये आपण काढून टाकलेलं आहे आणि शॉपकीपर याचं अनेकवचन शॉपकीपर्स वापरलेलं आहे. अशा तऱ्हेने एकवचनी आणि अनेकवचनी असे वाक्य आपण यू आरचा वापर करून बघितली. त्याचा अर्थही आपण बघितला. आता व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये सेंटेन्सेस फॉर प्रॅक्टिस सरावासाठी काही वाक्य बघूयात. चला. पहिलं वाक्य आहे यू आर अ पब्लिशर. यू आर अ पब्लिशर. तू प्रकाशक आहेस. तू प्रकाशक आहेस. यू आर पब्लिशर्स. यू आर पब्लिशर्स. तुम्ही प्रकाशक आहात. अनेकवचन. तुम्ही प्रकाशक आहात. पब्लिशर याचं अनेकवचन पब्लिशर्स हे दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला दिसत आहे. त्यानंतर पुढचं वाक्य बघूयात. यू आर अ पोस्टमॅन. यू आर अ पोस्टमॅन. तू पोस्टमॅन आहेस. तू पोस्टमन आहेस. यू आर पोस्टमॅन. यू आर पोस्टमॅन. तुम्ही पोस्टमन आहात. तुम्ही पोस्टमन आहात. आता दुसऱ्या वाक्यामध्ये पोस्टमॅनचे अनेकवचन पोस्टमॅन घेतलेलं आहे आणि वाक्य अनेकवचनी वाक्य तयार झालेलं आहे. तर पुढे बघूयात. यू आर अ क्लर्क. यू आर अ क्लर्क. तू कारकून आहेस. यू आर अ क्लर्क. तू कारकून आहेस. यू आर क्लर्क्स. तुम्ही कारकून आहात. तुम्ही कारकून आहात. या ठिकाणी क्लर्कचं अनेकवचन क्लर्क्स हे दुसऱ्या वाक्यामध्ये घेऊन अनेकवचनी वाक्य यू पासून तयार झालेलं आहे. यू आरचा वापर करून अनेकवचनी वाक्य तयार झालेलं आहे. यू आर अ क्लर्क. तू कारकून आहेस. यू आर क्लर्क्स. तुम्ही कारकून आहात. बघा, अशा प्रकारे 3 एकवचनी वाक्य, 3 अनेकवचनी वाक्य आपण बघितली. यावरून यू आर हे एकवचनी वाक्यांमध्ये कशा प्रकारे वापरतात आणि अनेकवचनी वाक्यांमध्ये कशा प्रकारे वापरतात हे आपल्या लक्षात आले. आता चला व्हिडिओच्या पुढच्या भागात आपण बघूयात. मेक सेंटेन्सेस युजिंग प्लुरल फॉर्म्स ऑफ वर्ड्स इन द ब्रॅकेट. पहा, आता ब्रॅकेटमध्ये कंसामध्ये काही शब्द दिलेले आहेत. कंसामध्ये जे शब्द दिले आहेत ते अनेकवचनी शब्द आहेत.
तर हे अनेकवचनी शब्द आपल्याला वाक्यांमध्ये वापरायचे आहेत. बघूयात कसे वापरायचे ते बघा. You are a weaver. You are a weaver. You are weavers. You are weavers. You are a weaver. एकवचनी वाक्य. तू विणकर आहेस. तू विणकर आहेस. You are weavers. तुम्ही विणकर आहात. तुम्ही विणकर आहात. आता दुसरं वाक्य बघूयात. You are a dentist. You are a dentist. तू दंतचिकित्सक आहे. तू दंतचिकित्सक आहे. ब्रॅकेट मधला दुसरा शब्द आता इथे वापरून वाक्य तयार करायचं आहे. You are dentists. You are dentist. तुम्ही दंतचिकित्सक आहात. तुम्ही दंतचिकित्सक आहात. डेंटिस्ट या शब्दाचे तिथे अनेक वचन ब्रॅकेटमध्ये दिलेले आहे. डेंटिस्ट आणि त्याचा वापर करून आपण वाक्य तयार केलेले आहे. You are dentist. You are dentist. आता तिसरं वाक्य बघूयात. You are a baker. You are a baker. तू पाववाला आहेस. तू पाववाला आहेस. आता या ठिकाणी याचं अनेकवचन कसं तयार होईल तर यू आर बेकर्स. तुम्ही पाववाले आहात. यू आर बेकर्स. तुम्ही पाववाले आहात. आता चौथं वाक्य. यू आर अ बोटमॅन. यू आर अ बोटमॅन. तू नावाडी आहेस. तू नावाडी आहेस. आता याचं अनेकवचनी वाक्य कसं तयार होईल तर ब्रॅकेट मधला चौथा शब्द बोटमॅनचं अनेकवचन आहे. बोटमेन. यू आर बोटमेन. यू आर बोटमेन. तुम्ही नावाडी आहात. तुम्ही नावाडी आहात. आता बघा शेवटचं वाक्य. यू आर अ कारपेंटर. यू आर अ कारपेंटर. तू सुतार आहेस. यू आर अ कारपेंटर. आता यू आर कारपेंटर्स. अनेक वचन कारपेंटरचं दिलेलं आहे ब्रॅकेटमध्ये. कारपेंटर्स. यू आर कारपेंटर्स. तुम्ही सुतार आहात. तुम्ही सुतार आहात. बघा आता आपण 5 वाक्य बघितलीत. एकवचनी 5 वाक्य आणि अनेकवचनी 5 वाक्य अशी 10 वाक्य आपण बघितली. पुन्हा एकदा या वाक्यांचं वाचन करूयात. बघा. यू आर अ वीवर. यू आर अ वीवर. यू आर वीवर्स. You are weavers. You are a dentist. You are a dentist. You are dentists. You are dentists. You are a baker. You are a baker. You are bakers. You are bakers. You are a boatman. You are a boatman. You are boatmen. You are boatmen. You are a carpenter. You are a carpenter. You are carpenters. You are carpenters. चला आता व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणार आहोत. ट्रान्सलेट टू मराठी. ट्रान्सलेट टू मराठी. काही शब्द दिलेले आहेत, इंग्रजीमध्ये आहेत. त्याचं रूपांतर आपल्याला वाक्यांचं रूपांतर आपल्याला मराठीमध्ये करायचं आहे. बघा. यू आर अ केमिस्ट. यू आर अ केमिस्ट. तू औषध विक्रेता आहे. या वाक्याचा अर्थ झाला यू आर अ केमिस्ट. तू औषध विक्रेता आहे. दुसरं वाक्य बघूयात. हे वाक्य इथे करून दाखवलेलं आहे. बाकीची जी वाक्य आहेत ती आपल्याला मी आता तोंडी सांगते आहे. घरी वहीत लिहून करून बघायची आहेत. त्यामुळे आपला अधिकाधिक सराव होणार आहे. यू आर स्टुडंट्स. यू आर स्टुडंट्स. तुम्ही विद्यार्थी आहात. अनेकवचनी वाक्य आहे. स्टुडंटच्या समोर यस लावलेलं आहे. स्टुडंटचं अनेक वचन स्टुडंट्स म्हणून अनेकवचनी वाक्य. तुम्ही विद्यार्थी आहात. 3 नंबरचं वाक्य बघूयात. यू आर अ टेलर. यू आर अ टेलर. तू शिंपी आहेस. तू शिंपी आहेस. त्यानंतर यू आर लॉयर्स. यू आर लॉयर्स. लॉयरच्या समोर एस लावलेला आहे. अनेकवचनी शब्द आहे. वाक्य अनेकवचनी. तुम्ही वकील आहात. तुम्ही वकील आहात. आता पुढे. यू आर ॲन ऑथर. यू आर ॲन ऑथर. तू लेखक आहे. तू लेखक आहे. ॲन ऑथर एकवचनी शब्द आहे. एकवचनी वाक्य तयार होईल.
तू लेखक आहे. आता यू आर अ गर्ल. अ गर्ल एकवचनी वाक्य तयार होईल. तू मुलगी आहेस. तू मुलगी आहेस. पुन्हा एकदा वाक्यांचं वाचन करूया. यू आर अ केमिस्ट. तू औषध विक्रेता आहेस. यू आर स्टुडंट्स. तुम्ही विद्यार्थी आहात. यू आर अ टेलर. तू शिंपी आहेस. यू आर लॉयर्स. तुम्ही वकील आहात. यू आर एन ऑथर. तू लेखक आहेस. यू आर अ गर्ल. तू मुलगी आहेस. आता बघा इथे यू आर पासून जवळजवळ आपण 6 वाक्यांचं वाचन केलं आणि त्याचा मराठीत अर्थ देखील पाहिला. हा आपल्या वहीमध्ये आपल्याला घरी लिहून बघायचा आहे. आता व्हिडिओमध्ये आपण पुढे जाऊयात. बघा, ट्रान्सलेट टू इंग्लिश. काही वाक्य मराठीमध्ये दिलेली आहे, त्यांचं ट्रान्सलेशन आपल्याला इंग्लिशमध्ये करायचं आहे. बघा, तुम्ही शिक्षक आहात. तुम्ही शिक्षक आहात. तुम्ही अनेक वचन म्हणून टीचरचं पण अनेक वचन येईल. यू आर टीचर्स. यू आर टीचर्स. हेच वाक्य जर एक वचनामध्ये लिहायचं असेल तर आपण यू आर अ टीचर. यू आर अ टीचर. पण या ठिकाणी हे वाक्य अनेक वचनात दिलेलं आहे. तुम्ही शिक्षक आहात. यू आर टीचर्स. यू आर टीचर्स. बघा, तुम्ही लहान मुले आहात. तुम्ही लहान मुले आहात. पुन्हा अनेक वचन. यू आर चिल्ड्रेन. यू आर चिल्ड्रेन. हे वाक्य एक वचनात कसे होईल बरं? तर तू लहान मुलगा आहेस. यू आर अ चाइल्ड. यू आर अ चाइल्ड. आता पुढे बघा, तू लेखक आहेस. तू लेखक आहेस. एकवचनी वाक्य. यू आर एन ऑथर. यू एन ऑथर. आता हे एकवचनी वाक्य आहे, हे अनेक वचनात कसं होईल बरं? यू आर ऑथर्स. यू आर ऑथर्स. तुम्ही लेखक आहात. पण इथे एकवचनी वाक्य आहे म्हणून यू आर एन ऑथर. आता पुढे, तू माळी आहेस. पुन्हा एकवचनी वाक्य. तू माळी आहेस. तर यू आर अ गार्डनर. यू आर अ गार्डनर. तुम्ही नावाडी आहात. तुम्ही नावाडी आहात. यू आर बोटमॅन. यू आर बोटमॅन. अनेकवचनी वाक्य आहे. बोटमॅनचं अनेकवचनी रूप आपल्याला वापरावं लागेल. बोटमॅनचं अनेकवचनी रूप होते बोटमॅन. तर यू आर बोटमॅन. पुढे बघा, तू जादूगर आहेस. तू जादूगर आहेस. यू आर मॅजिशियन. यू आर अ मॅजिशियन. अशा प्रकारे ह्याचं मराठीत अर्थ होतो आणि इंग्रजीत रूपांतर होते. तर शेवटचं वाक्य, तू व्यापारी आहेस. तू व्यापारी आहेस. यू आर अ मर्चंट. यू आर अ मर्चंट. आता पुन्हा एकदा वाक्यांचं वाचन आणि त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आपण एकदा बघूयात. पहा, तुम्ही शिक्षक आहात. यू आर टीचर्स. तुम्ही लहान मुले आहात. यू आर चिल्ड्रेन. तू लेखक आहेस. यू आर एन ऑथर. यू आर एन ऑथर. तू माळी आहेस. यू आर अ गार्डनर. यू आर अ गार्डनर. तुम्ही नावाडी आहात. यू आर बोटमॅन. यू आर बोटमॅन. तू जादूगार आहेस. यू आर अ मॅजिशियन. यू आर अ मॅजिशियन. तू व्यापारी आहे. तू व्यापारी आहे. यू आर अ मर्चंट. यू आर अ मर्चंट. बघा, या ठिकाणी आपण 7 वाक्य बघितली. 7 वाक्य मराठीत दिलेली आहे. एका वाक्याचा मराठीमध्ये इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून दाखवलेलं आहे. बाकीची 6 वाक्य आपल्याला घरी करायची आहेत चांगल्या प्रकारे सरावासाठी. तर या व्हिडिओमध्ये आपण यू आरचा वापर एक वचनात कसा करतात, अनेक वचनात कसं करतात हे बघितले आणि यूची गंमत बघितली. यूची गंमत म्हणजे अशी की एकमेव द्वितीय पुरुषी सर्वनाम असं आहे की जे एकवचनीसाठीही वापरले जाते आणि अनेक वचनीसाठीही वापरले जाते. अशी ही मॅजिक ऑफ यू आहे. तर चला, व्याकरणाच्या अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.